सांगणार भाऊ, आज शेवटचा दिवस आहे, नागरिकांना काय आवाहन करणार आपण? मी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व नागरिक, ज्येष्ठ माता बंधू भगिनींना आवाहन करू इच्छितो की मी मागील 20 वर्षामध्ये या प्रभागामध्ये विकासात्मक धोरण धरून जे काही चांगलं काम करता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे. वैयक्तिक टिप्पणी मी करत नाही आणि वैयक्तिक कोणावर दोष धरत नाही, परंतु बंगाळे परिवार हा सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असतो आणि समाजाचं देणं लागतं या माध्यमातून काम करत असतो. आम्हाला शिकवण डॉक्टर बंगाळे साहेब असतील, माननीय भागवत काका असतील यांच्या माध्यमातून आम्ही जळगाव शहरामध्ये हा परिवार चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेही डाग लागू देणार नाही आणि विकासामध्ये कमी पडणार नाही या बाबतीतलं आव्हान मी आज माध्यमातून करतो. मी आज प्रभाग क्रमांक 5 मधनं उमेदवारी करत असून मी बंगाळे विष्णू रामदास अनुक्रम क्रमांक 1 या निशाणी समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून, तसेच माझ्यासोबत असलेले महायुतीचे उमेदवार 2 धनुष्यबाण आणि 2 कमळ या समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावं. याला कारण म्हटलं म्हणजे वरती केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, जळगाव शहरामध्ये आमदार राजूमामा भोळे आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हटलं म्हणजे पालकमंत्री नामदार हे शिवसेनेचे पालकमंत्री म्हणून काम इथं जळगाव जिल्ह्याचं पाहत आहे. DPTCच्या माध्यमातून निधी हा आम्ही मोठ्या प्रमाणावर आणू आणि प्रभागातला काही अपूर्ण जो काही कामं राहिलेले असतील ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न या 5 वर्षात करू, असेच आव्हान. आणि मी एकच सांगू इच्छितो की वैयक्तिक बदनाम काही व्यक्ती करतायत, आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आहे, त्याला उत्तरही देणार नाही, परंतु एकच आव्हान करू इच्छितो कोण कामाचा. आणि तुम्ही पाहिलं असेल महापालिकेमध्ये 12 हे बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत आणि महायुतीची सत्ता बसणार असल्याकारणाने वार्डातलं विकासाचं धोरण मी बंगाळे विष्णू रामदास मी आपल्याला आश्वासन करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकास म्हणून या माध्यमातून आपले कामं करेल असंच आव्हान करतो. आणि आपण सर्वांनी मतदानासाठी जास्तीत जास्त मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की आपण मतदान करावं, आपला हक्क बजावावा. भाऊ, आपण इस्लामपुरा भिलपुरा या भागातील कॉन्क्रीट रोडच्या समीकरण केलेला होता. नक्कीच मी जातीपातीचं राजकारण करत नाही, आम्हाला डॉक्टर बंगाळेंनी शिकवलेलं आहे आणि नक्कीच त्या माध्यमातून इस्लामपुरा असेल, शनीपेठ असेल, गांधीनगर असेल, ओंकारनगर असेल, दीक्षितवाडी असेल या भागांमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं असेल डांबरी किंवा काँक्रिटीकरण या माध्यमातून रोडांचे कामं केलेले आहेत आणि कुठे गटारींचे कामं केलेले आहेत. काही 10-20% गटारींचे कामं राहिलेले असतील, येणाऱ्या काळामध्ये मी ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करेल. आणि इस्लामपुरामध्ये मी आव्हान करू इच्छितो की जो मस्जिदीसमोरील रोड असेल आणि तो साईडचा रोड असेल तो अपूर्ण आहे, मी निवडणूक संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न माझा असेल असं आव्हान मी असं आश्वासन आपल्याला देऊ इच्छितो.